इयत्ता 10वीच्या सराव संच 1.5 यामधील जी शाब्दिक उदाहरणे आहेत त्यातले पहिले आणि दुसरे उदाहरण आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाठवले. आता तिसरे उदाहरण आपण घेऊन आलो आहोत. तिसरे उदाहरण असं आहे, वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते. तर दोघांचे वय काढा. पहा, आपल्या सराव संचामधलं 1.5 तिसरं उदाहरण आहे. पुस्तकामध्ये तुम्ही पण पाहू शकता की 10वीचं मराठी मीडियमचं पुस्तक. पहा, वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवली. आता दोन आहेत, वडील आणि मुलगा. तर आपल्याला माहिती आहे की दोघांचे वय ही वेगवेगळे असणार आहेत, त्यामुळे त्यांना वेगवेगळी अक्षर वापरायची. म्हणजे असं म्हणायचं, वडिलांचे वय x वर्षे मानू व मुलाचे वय y वर्षे मानू. y वर्षे मानू. आता या ठिकाणी त्यांनी आपल्याला 5 वर्षानंतरचे, 10 वर्षानंतरचे किंवा 8 वर्षापूर्वीचे असा काय उल्लेख केलेला नाही, त्यामुळे सध्याचे वय असा उल्लेख करायची गरज नाही. तसं उदाहरण असेल तर आपल्याला सध्याचे वय x वर्षे मानू व सध्याचे वय y वर्षे मानू असा उल्लेख करावा लागतो. आता पहा, वडिलांचे वय x वर्ष मानलं, मुलाचं वय y वर्ष मानलं. पहिले कोणती अट आहे? वडिलांच्या वयामध्ये म्हणजेच x मध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवली. काय केली? मुलाच्या वयाची दुप्पट मिळवली. बेरीज 70 येते. मग डायरेक्ट असं आपण लिहू शकतो, उदाहरणातील पहिल्या अटीनुसार पहा, उदाहरणामधले पहिले कोणते अट आहे बघा. वडिलांच्या वयामध्ये म्हणजेच आपण म्हणायचं आता x मध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवली. मुलाच्या वयाची म्हणजेच y ची दुप्पट मिळवली. मग उदाहरण असं होणार आहे, x + 2y. वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते. 70 आले. आता पहा, हे समीकरण पहिल्या स्टेपमध्ये हे मूळ स्वरूपात म्हणजे सर्वसाधारण स्वरूपात आलंय. आपल्याला x y इकडे तिकडे करायची गरज नाही, संख्या इकडे तिकडे करायची गरज नाही, गुणाची भागायची गरज नाही. थेट म्हणायचं याला समीकरण नंबर 1. आता म्हणायचं, उदाहरणातील दुसऱ्या अटीनुसार पहा, दुसरे कोणते आहे? आणि मुलाच्या वयामध्ये आता पहा, इथे घोटाळा होईल. नीट पहा, मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवली. मुलाच्या वयात म्हणजे कोणामध्ये? y मध्ये. पहा, मुलाच्या वयामध्ये म्हणजे y मध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवली. वडिलांच्या वयाची दुप्पट 2x मिळवले, तर बेरीज किती येते? 95 येते. याला लगेच समीकरण नंबर 2 म्हणायचं नाही. सुरुवातीला y आला, x आला, हे आपण मागे पुढे केलं पाहिजे. म्हणजे असं मांडलं पाहिजे, 2x + y = 95. समीकरण नंबर काय आलं? 2 असं मांडायचं. समीकरण 1, समीकरण 2 आलं. x + 2y 70 आणि 2x + y = 95. आता आपण असं करू, ही समीकरणे एकदा परत लिहून घेऊ आणि ती सोडवू. पहा, समीकरण 1 कोणतं आहे? x + 2y = 70. पहा, x + 2y = 70. याला आपण समीकरण नंबर 1 लिहू. दुसरं आहे 2x + y. 2x + y = 95. याला आपण म्हणू समीकरण नंबर 2. पहा, इकडे समीकरण 1 आलं, समीकरण 2 आलं. आता आपल्याला ही 2 समीकरणे सोडवायची आहेत. पहा, समीकरण सोडवण्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत.
त्यातला आपण कोणत्याही पद्धतीने सोडवलं तरी चालतं, पण ती पद्धत ही गणिताच्या नियमाने बरोबर असली पाहिजे. पहा, येथे अंक नाही म्हणजे कोणता आहे? 1 आहे. इथे कोणता आहे? 2 आहे. येथे अंक नाही म्हणजे 1 आहे, 2 आहे. अंक नसला म्हणजे किती असतो? 1 असतो. पहा, येथे 1 2 1 2. पाहता, जर असे उलटे पालटे असे 1 2 2 1 12 13 13 12 15 16 16 15 असे असतील तर तुम्हाला माहिती आहे आपण 1.1 मध्ये शिकलोय की जर अशा संख्या असतील की x चा सगुणक y ला, y चा सगुणक x ला असा असेल तर ती समीकरणे आपण एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी करून सोडू शकतो. पण सध्या आपण असंही करू शकतो, 2 ने याला गुणायचं, 1 ने याला गुणायचं आणि त्यांचे करायचे वजाबाकी. आपण आपलं नेहमीच्या पद्धतीने करू. 2 ने याला गुणायचं, 1 ने याला गुणायचं, करायचे त्यांची वजाबाकी. सरळ साधे आपले नेहमीची कायमस्वरूपी एकच पद्धत ठेवायची. काय? ह्या संख्येने या प्रत्येकाला गुणायचं, ह्या संख्येने या प्रत्येकाला गुणायचं, त्यांची करायची वजाबाकी. मग असं करायचं, समीकरण 1 ला 2 ने गुणू, 2 ने गुणू. पहा, समीकरण नंबर 1 आहे त्याला 2 ने गुणायचं. उत्तर काय बघा बरं मग, 2x अधिक 2 दुने 4y, 2 ने गुणलं 140. याला म्हणायचं समीकरण नंबर 3. पहा, समीकरण 1 ला आपण काय 2 ने गुणलं, समीकरण 2 ला इथे एकच आहे, 1 ने गुणल्यावर उत्तर तेच येणार आहे तरी आपण गुणायचं. समीकरण 2 ला 1 ने गुणू. कशा करता गुणायचं ते पाहणे की आपल्याला साचेबंद वाटलं पाहिजे की समीकरण 1 पासून समीकरण 3 बनवायचं, समीकरण 2 पासून समीकरण 4 बनवायचं, त्यांची करायची वजाबाकी. म्हणजे मध्ये 2 मधून 3 वजा करायचं, 1 मधून तसं काय प्रकार करायचं नाही. डायरेक्ट काय करायचं, समीकरण 1 समीकरण 2 समीकरण 3 समीकरण 4 करायची वजाबाकी. समीकरण 2 ला 1 ने गुणलं, उत्तर तेच येणार मग, 2x अधिक y, y म्हणजे 1y बरोबर 95. याला आपण म्हणायचं समीकरण नंबर 4. आता यांची करायची वजाबाकी. आता समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करू. पहा, समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करायचं, 2x अधिक 4y बरोबर 140. दुसरा आहे 2x अधिक 1y बरोबर 95. यांची आपल्याला करायची आहे वजाबाकी. वजाबाकी करायची म्हणजे दुसऱ्या समीकरणाची चिन्हे बदली करायची. हे अधिक आहे, अधिक आहे, अधिकचे करायचे वजा. नवीन चिन्ह पहा, 140 अधिक आहे, 95 वजा आहे. हे अधिक आहे, वजा आहे, वेगवेगळे चिन्ह आहे, त्यांची वजाबाकी होणार. 140 मधून 95 गेले, राहिले 45. चिन्ह मोठ्याचे, अधिक 45. चिन्ह नसलं म्हणजे अधिक असतं, हे सर्वांना माहित आहे, तरी पण मांडायचं. पहा, अधिक 140 वजा 95, त्यांची वजाबाकी केली, 45 आली. 4 अधिक आहे, 1 वजा आहे, वेगवेगळे चिन्ह आहे, वजाबाकी होणार. चिन्ह मोठ्याचे, उत्तर आले 4तून गेला 3. काय गेले पानेट, 4 अधिक आहे, 1 वजा आहे, 4तून गेला 3 राहिला, 3 y राहिले. 3y, येथे y मांडा विसरायचा नाही, बऱ्याचदा y मांडा विसरतो. पहा, अधिक वजा हे निघून गेले. y बरोबर 45/3. भाग लावला, 3 1 3 3 5 15. y किती आले, 15 आले. आता लिहायचं आपण, y बरोबर 15 ही किंमत, y बरोबर 15 ही किंमत समीकरण 1 2 3 4 कोठे ठेवा, उत्तर समान येणार. कोठे पण ठेवा, आपण ठेवू समीकरण 1 मध्ये. समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1, x अधिक 2y बरोबर 70. x ला संगणक म्हणजे 1 असतो, x अधिक 2, y ची किंमत किती आहे 15 बरोबर 70. म्हणून
x अधिक 15 दुने 30 बरोबर 70 म्हणून x बरोबर 70 वजा 30 म्हणून x ची किंमत किती दिली बघा रे 40. x म्हणजे 40 आलं. x म्हणजे कोण आहे वडिलांचे वय, y म्हणजे कोण आहे मुलाचे वय. मग आपण त्याचं लिहायचं शेवट, नुसतं x आणि y वर थांबायचं नाही, ते शेवट लिहायचं. x बरोबर वडिलांचे वय, x म्हणजे कोण आहे वडिलांचे वय म्हणून लिहायचं वडिलांचे वय बरोबर 40 वर्ष. y काय आहे मुलाचे वय म्हणून मुलाचे वय बरोबर किती वर्ष आहे 15 वर्ष. 15 वर्षे. अशा प्रकारे हे गणित आहे, याचा आपण ताळा करू शकतो. त्यांचे पहिले कोणते अट आहे की वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवली. वडिलांच्या वयामध्ये म्हणजे 40 मध्ये मुलाच्या वयाची दुप्पट म्हणजे 15ची दुप्पट 30 मिळवले तर बेरीज 70 येते. पहा पहिल्या अटीमध्ये बेरीज काय आहे 70 आहे. पुढे काय म्हटले आणि मुलाच्या वयामध्ये म्हणजे 15 मध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवली. 15 मध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट किती होणार 40 ची दुप्पट 80 मिळवले तर बेरीज काय म्हटले 95 येते. अशा प्रकारे उत्तर शोधायचं आणि परत आता ताळा करून पाहायचा तरच ते म्हणायचं बरोबर. ह्या किमती त्यांच्या अटीमध्ये भरायच्या असतात तर ते म्हणायचं बरोबर आहे. हे झाले उदाहरण क्रमांक 3 सराव संच 1.5 मधले. आता सराव संच 1.5 मधलं चौथं उदाहरण आहे अपूर्णांकाचं, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. तोपर्यंत याचा पुन्हा अभ्यास करा. धन्यवाद.